त्यांच्या अगेन्स्ट टीम आहे ती आई गावदेवी पिसारवे. हा डी ग्रुप पोल असेल. तर त्याच्यानंतर मात्र सी ग्रुप नागाव विरुद्ध जय अंबिका तोंडरे आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे अगेन्स्ट टीम असेल केदारनाथ ओबे कॅम्प. अशा 8 टीम उद्या खेळतील याची नोंद आपण घ्यायची आहे. लाईव्ह पाहत असाल तर नक्कीच आपण 9:30 वाजता पहिला सामना है त्या संघाने उपस्थित राहायचं आहे. तो अब चलेंगे मैदान की तरफ जहां पर मुकाबला शुरू होने जा रहा है. एक बिग फाइट, बिल्कुल जिस मुकाबले का इंतजार कर रहे थे. सभी दर्शक पूछ रहे थे कि कब तलोजा का मैच है और बिल्कुल कब उस्मान का मैच है. तो अब ये मैच शुरू हो चुका है. तो ओडापन वहाल अगेंस्ट हम देख रहे हैं तलोजा. तो यस, देखिए इस टूर्नामेंट में, इस मुकाबले में चाहे ऋषि नाइक हो चाहे उस्मान पटेल, दोनों में से कोई भी यदि दोनों लगाते हैं तो दोनों को, यदि 50 रन पूरे करते आप खुद के, 50 लगाते हैं तो 3459 ये इनाम दिया जाएगा. तो देखिए ये गाड़ी नंबर है मेरे हिसाब से अंगद पाटिल का, सबका. ये हमारे केपीसी ग्रुप है उनका ये नंबर है 3459. और समीर पाटील वहाल इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वहालचे विद्यमान सरपंच आहेत समीर शेठ पाटील, या स्वागत है आपला. तो जरूर चलेंगे मैदान की तरफ. इब्राहिम पटेल जो टॉस के लिए आए थे, टॉस उड़ा जीतने के बाद उन्होंने फील्ड का फैसला किया और बताया कि था कि कम से कम रनों के अंदर पप्पू जलाल हमारे साथ है कि रोकेंगे. तो देखना उनके साथ सामने भी एक कड़ी चुनौती है ऋषि नाइक की. इन 2-3 साल में ये खिलाड़ी काफी अच्छे फॉर्म में चल रहा है. ज्यादा 50 किस खिलाड़ी ने लगाए हो इन 2-3 साल में तो ऋषि नाइक का नाम आता है. तो देखेंगे मुकाबला किस तरह सा होता है. दर्शक पूरी तरह से तैयार है ये मैच देखने के लिए. लेकिन गेंदबाजी में है इब्राहिम पटेल. इब्राहिम मैंने कि देखना है बाएं हाथ का है गेंदबाज. दर्शक देखिए tenniscricket.in के माध्यम से ये प्रतियोगिता लाइव दिखाई जा रही है. तो उनका कैमरा भी दर्शकों की तरफ चला जा रहा है, क्योंकि जब ऐसे दर्शक होते हैं तो कैमरा मारने में भी काफी मजा आता है. 2000 के ऊपर दर्शक लाइव देख रहे हैं. तो यहां पर केपीसी ट्रॉफी की ये सफलता है मेरे हिसाब से, क्योंकि जब भी तलोजा हो, इसी टीमें हो आमने सामने, तो कहीं ना कहीं रोमांच बढ़ता है. तो देखेंगे ऋषि नाइक एक अच्छे खिलाड़ी हैं, रायगढ़ टॉप ऑर्डर में चलने वाला खिलाड़ी हैं. इस पे चेक इन अफील जोर की थी और डायरेक्ट हिट. और ये देखिए वहां पर रन आउट हुए हैं. क्या शानदार थ्रो किया था. यहां पर रन आउट के रूप में आउट. तो जरूर यहां पर हम देख रहे हैं अब रन आउट के रूप में ये विकेट जो मिली है. यस, चलो यहां पर ये सामने छोटे छोटे बच्चे हैं, वो जो लाइन है रस्सी है उसके पीछे रही है. ये बाउंड्री हमारे. क्या बात है. मैनेजमेंट कमेटी से भी कहा जा रहा है कि प्लीज बच्चों लोगों को अंदर निसार भाई जरा अंदर कीजिए. कोई भी अंदर ना जाए. मैच का मजा ग्राउंड के बाहर ही रह कर लीजिए, लुफ्त उठाइए. जो कुछ एंटरटेनमेंट होगा अपने सामने होगा. किसी भी दर्शक के, तलोजा के दर्शक से मैं रिक्वेस्ट करूंगा पप्पू जलाल कि प्लीज ग्राउंड के अंदर आके किसी भी प्लेयर को डिस्टर्बेंस ना करे और डिस्टर्ब ना करे. थैंक यू सो मच. क्या बात है, जबरदस्त. बिल्कुल फिर से एक बार चलेंगे
इब्राहिम की ये गेंद आने की कोशिश बिल्कुल की थी, लेकिन ये देखिए पल्ले और गेंद का संपर्क नहीं हो रहा है। डॉट गेंद की समाप्ति, 4 गेंदें लगातार डॉट यहां पर निकलती हुई। ऋषि और उस्मान पटेल हमेशा यानी कि 3-4 साल हुए ये यही ग्राउंड के ऊपर वो प्रैक्टिस करते हैं, तो अब द्वंद्व युद्ध है उनके बीच में। प्रैक्टिस में तो बहुत के किस्से होते होंगे उनके बीच में, लेकिन अब इस मैदान के अंदर देखना हमें किस तरह से टक्कर देते एक दूसरे को। हमारे अनवर सूबेदार भी यहां पर हैं। यस, स्वागत है। क्या बात है। तो देखिए दर्शक और दर्शक, इसलिए तो इंतजार किया था दर्शकों ने कि कब होगा मुकाबला शुरू तलोजा का, और ये मुकाबला आपके सामने पेश हो चुका है। ये मारने की कोशिश, गेंद हवा में, कैच के नीचे है खिलाड़ी अफनान और दूसरे खिलाड़ी थे फरहान। अब कोस एक दूसरे का अब कोशिश है, बिल्कुल यह आपका हक बनता है, क्योंकि गलती कोई नहीं ले, खुद के ऊपर मत लीजिए, क्योंकि ये बड़ा मौका दिया है मेरे हिसाब से, क्योंकि विकी गरत जिन्हें यहां पर 0 के ऊपर आउट होना पड़ रहा था, लेकिन इसे आशीर्वाद दिया है, तो जरूर 1 रन मिलेगी। 1 के साथ स्कोर 1 से यहां पर आगे आते हुए तकरीबन 2 रन। अंतिम गेंद बची हुई इस ओवर की, शानदार गेंदबाजी करते हुए इब्राहिम पटेल इस पहले ओवर में P1 का पहला ओवर चलता हुआ। ये देखिए ऋषि नाइक का कवर का अप्रतिम प्रयास, गेंद सीमा रेखा बाहर। बालाराम पाटिल, स्वर्गीय बालाराम पाटिल स्टैंड में देखिए किस तरह से शॉट खेला है, बेहतरीन, और ये आया छक्का ऋषि नाइक के बल्ले से। स्कोर पहुंचता हुआ 8 रन। तो देखिए ये जो कैच छोड़ा था इससे पहले, छक्के के पहले पप्पू, यदि वो कैच पकड़ा होता तो नया बैट्समैन मैदान के अंदर आता, स्ट्राइक ऋषि को नहीं मिलती, तो ये शायद उस गेंद में जो होता तो होता, लेकिन ऋषि नाइक को स्ट्राइक नहीं मिलती, तो कहीं ना कहीं छक्का मेरे हिसाब से बच सकता था। बिल्कुल संदीप पाटिल, और हमेशा एक कॉल कहा जाता है क्रिकेट की भाषा में कि कैचेस विन द मैचेस। फील्डर को तैनात होके एकदम एक्टिव होने के बाद उस कैचेस को एक दूसरे को कॉल करके लेना चाहिए था, लेकिन अनफॉर्चुनेटली वो नहीं हो सका। और अगर मगर बोलते हैं ना, जो क्रिकेट में कहा नहीं जाता, जो हो रहा है वो होता रहेगा, बट वी हैव टू टेक चांसेस टू टेक द लाइव कैचेस। थैंक्स। तो देखिए ऋषि नाइक पहले से ही ये अनाउंसमेंट हो चुकी है, आपको जब भी मैदान के अंदर कोई किसी भी बात की जरूरत हो तो यहां डगआउट में आपका 12वां खिलाड़ी है, तो अंपायर से आप बातचीत नहीं कर सकते। ये आयोजन कमेटी का निर्णय, हमारा कुछ नहीं है। बल्ला चेंज करना है तो 12वां खिलाड़ी लेकर जाएगा अंदर, यदि चेंज कर सकते हैं तो 12वां खिलाड़ी अंदर जाएगा। तो 2 रनों की पेनल्टी यहां पर घोषित की है आपको कमेटी, ऑर्गेनाइज कमेटी का निर्णय, हमारा कुछ नहीं है, आप उनसे बात कीजिए। अंपायर यदि आपसे कोई पूछता है तो आप उन्हें वो बता दीजिए कि जो कुछ समस्या है
अभी यहाँ पर अंपायर ने यदि डिसीजन दिया है तो जरूर हमारी कमेटी सबसे पहले यहाँ पर निर्णय लेगी। हमारे चैनल tenniscricket.in को ज्यादा सब्सक्राइब वक्त करें न ले और बेल इस आइकॉन पर डिसीजन के क्लिक लिए। कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट तो वीडियो बिल्कुल, सबसे पहले देखने के लिए। कभी हमारे कभार चैनल एक आध गलती tenniscricket.in माफ भी को की जाती है सब्सक्राइब पप्पू करें जलाल, तो और जरूर बेल अंगद आइकॉन पर पाटिल क्लिक बाहर कीजिए आने टेनिस तक क्रिकेट इंतजार के हम लेटेस्ट करेंगे वीडियो कि सबसे क्या पहले है, देखने के लिए। क्योंकि प्रतियोगिता हमारे काफी चैनल बड़ी है। tenniscricket.in ये देखिए को पप्पू जलाल सब्सक्राइब जिस करें तरह से स्टैंड और लगाए बेल हुए आइकॉन हैं, पर क्लिक एक कीजिए टेनिस क्रिकेट अलग के मोड़ लेटेस्ट देने का वीडियो प्रयास सबसे पहले। केपीसी ट्रॉफी में किया गया है। और ग्रास देखिए, मैदान देखिए, क्या खूबसूरत दुल्हन की तरह सजाया गया है इस मैदान को। यस, ओके ओके, तो अंपायर्स ने गलती से वहां पर सलाह दी थी, तो यहाँ पर ये 2 रन कैंसिल किए जाए, पेनल्टी कैंसिल की जाती है। तो अब आगे से आप सोचिए प्ररुषि। यस, ओके, नो प्रॉब्लम। तो यहाँ पर दूसरे ओवर की तरफ हम बढ़ेंगे। गेंदबाजी में है उस्मान पटेल। इब्राहिम के बाद उस्मान आए हैं। देखिए यहाँ पर कारपेट का इस्तेमाल, वाइडिश लॉन्ग की तरफ अच्छा फील्ड का प्रयास, 1 रन पूरा किया, दूसरी रन की कोशिश तेजी के साथ, 2 रन यहाँ पर पूरे होते हुए, और इन 2 रनों के साथ ही साथ विकी घरत जहां पर पहुंचते हुए 3 रनों के ऊपर टीम का टोटल पहुंचता हुआ तकरीबन 10 रनों के ऊपर, 10 रन 10 रन। देखिए शांत माहौल है, ये माहौल पूरी तरह से शांत है, लेकिन ये शांत माहौल कभी भी गर्माहट भरा बन सकता है। और ये देखिए यहाँ पर मिसफील्ड, बिल्कुल खराब फील्डिंग, रनआउट की संभावना थी और गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। यह आया चौका। करते हुए व्हाइट कॉल उनकी तरफ से आता हुआ, और ये अतिरिक्त रनों में बढ़ोतरी होती हुई नजर आ रही है। 1 रन अतिरिक्त रूप में 15 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। ऋषि नाइक के बल्ले से 1 छक्का लग चुका है जो नॉनशॉट एंड के ऊपर, और ये देखिए उंगली आकाश में उस्मान पटेल को मिली सफलता, और यहां से एलबीडब्ल्यू विकी घरत के पारी का तकरीबन 15 रन विकेट की बात करें तो 2 विकेट यहां पर अब तक खोए हैं टीम वोडाफोन वाहल ने। ऋषि नाइक जैसा बल्लेबाज मैदान के अंदर मौजूद है, और तलोजा टीम के लिए कहीं ना कहीं दुविधा है, संभ्रम में वो तलोजा टीम है कि किस तरह से इस बल्लेबाज के ऊपर काबू किया जाए, क्योंकि देखा जाए तो जिस तरह से ऋषि नाइक जब तक मैदान के अंदर मौजूद हैं तब तक जो आशा है वोडाफोन वाहल टीम की वो डबल में नजर आ रही है। लेकिन अच्छी बैटिंग लाइनअप है वोडाफोन वाहल टीम की, हमेशा अच्छा खेल उनके खिलाड़ी करते रहते हैं। 2 विकेट क्यों ना गिरे, लेकिन अभी भी क्षमता इन बल्लेबाजों के अंदर। अब मैदान के अंदर बिपिन पाउशे आते हुए जो उस्मान की अगली गेंद का सामना करेंगे। उस्मान की ये गेंद राइट आर्म उर्दू विकेट मारने का प्रयास, देखेंगे गेंद जाएगी लॉफ्टेड, गेंद सीमा रेखा के बाहर। यह आया
दमदार छक्का बिपिन पावसे के बल्ले से। बिपिन पावसे ने स्कोर को बढ़ावा दिया है, तकरीबन स्कोर 21 रनों के ऊपर पहुंचता हुआ। दूसरा ओवर चलता हुआ उस्मान पटेल की ओर से, ये देखिए बेहतरीन, और यहां पर गैप बड़ी है, बिल्कुल गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, या शानदार चौका। है 25 रन, 25 रन, 2 विकेट लॉस। तो इस ओवर में उस्मान पटेल ने रन खर्च किए 17, यानी कि थोड़े से महंगे जरूर हुए, लेकिन उस्मान कितने भी रन क्यों ना दे, उनके दर्शक उन्हें कोसेंगे नहीं, क्योंकि उनके अंदर वो क्षमता है कि जितने देंगे उससे डबल वसूल भी करेंगे। बिल्कुल संदीप पाटिल, क्योंकि उस्मान स्टार टाइगर ऑफ द रायगढ़ का टाइगर कहा जाता है, और उसके ऊपर आशाएं पूरे तलोजा गांव की हमेशा लगी हुई रहती है, क्योंकि वो क्षमता रखते हैं हर मैच में हर सिचुएशन को अच्छी तरह हैंडल करना, वो अच्छी तरह जानते हैं। या बिल्कुल बिल्कुल। तो देखिए दर्शक भी अब शांत है, दूसरा ओवर समाप्त हो चुका है। फिर से एक बार इब्राहिम का इस्तेमाल किया, जिस इब्राहिम ने पहला ओवर फेंका था 8 रन दिए थे, अब यहाँ पर उसी का इस्तेमाल किया। महाबलेश्वर से भी इस टूर्नामेंट को शुभकामनाएं है हमारे रऊफ भाई और नजर भाई की तरफ से, और उस्मान पटेल को खास तौर पे उन्होंने शुभकामनाएं दी हैं। क्या बात है, ये तो उपलब्धि है हमारे केपीसी ट्रॉफी की, कि शानदार एक मंजर उन्होंने यहां पर खड़ा किया है। ऋषि नाइक के लिए गेंद देखेंगे, ताहिर दौड़ रहे हैं, लेकिन ताहिर के पहुंच से दूर, गेंद जाएगी सीमा रेखा बाहर, या शानदार चौका ऋषि नाइक के बल्ले से। पहली गेंद के ऊपर शानदार चौका आया है, और टीम का टोटल 4 से पहुंचता हुआ 29 रनों के ऊपर 29 रन। और ये देखिए बेहतरीन शॉट, देखेंगे गेंद जाएगी फाइन लेग रीजन में, जाएगी से गेंद सीमा रेखा बाहर, 4 रन ऋषि नाइक के बल्ले से आता हुआ, बैक टू बैक ये दूसरा चौका। कहीं ना कहीं ऋषि नाइक के लिए जिस तरह से जो गेंदे फेंक रहे हैं उनके ऊपर अटैकिंग बल्लेबाजी ऋषि नाइक, ये तो कैसे थे इस बल्लेबाज की, क्योंकि जब तक मैदान के अंदर रुके रहेंगे रनों की आतशबाजी करने में वो देरी नहीं करेंगे, बिल्कुल वही हो रहा है। तलोजा टीम ये समय खेलती हुई, कब तमाम दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए, एआर ट्रांसफर के हमारे मालक सम्माननीय बिल्कुल अबलू चिवने, यदि यहाँ पर आए हैं तो आइए, स्वागत है आपका अबलू शेठ, और हमारे बाबू शेठ मटन वाले, उनका भी हम स्वागत करते हैं। आने की कोशिश ऋषि नाइक के बल्ले से आता हुआ ये शानदार छक्का। में नहीं आ रहा है कि अजहर जैसा गेंदबाज होने के बावजूद भी उसे पीछे क्यों रखा गया, ये थोड़ा सा
सवाल है मैदान से बाहर से, क्योंकि हमेशा इस गेंदबाज को पहली ओर फेंकते हुए हमने देखा है। बिल्कुल संदीप पाटिल, आपके एक क्वेश्चन का एक आंसर देना चाहूँगा मैं, क्योंकि अजहर आजकल थोड़ा इनफॉर्म नहीं है, उनका फॉर्म बॉलिंग में नहीं, इसकी वजह से उस्मान पटेल ने थोड़ी सी अलग नियति अपनाई है कि उसको थोड़ा 4th या 5th ओवर दिया जाए, उसकी वजह से शायद मेरे ख्याल से उनको फर्स्ट ओवर नहीं दी गई पावर प्ले की। जरूर, लेकिन फर्स्ट ओवर नहीं दी, फर्स्ट ओवर इब्राहिम को दी गई। इब्राहिम ने अच्छा प्रयास किया उस ओवर में, लेकिन दूसरा ओवर उस्मान का जब महंगा हुआ तो कहीं ना कहीं यहाँ पर फिर से एक बार इब्राहिम के ऊपर भरोसा जताया। अब शायद चौथे ओवर के लिए अजहर को रखा गया, तो मेरे हिसाब से दूसरे ओवर में तुरंत अजहर का इस्तेमाल होता तो शायद कुछ अलग देखने को मिल सकता था, क्योंकि होता है ऐसा क्रिकेट में, कभी कभी जब आउट फॉर्म खिलाड़ी चलता है तो उसे पीछे रखा जाता है, उसके ओवर में बदलाव, बल्लेबाजी में बदलाव, ऐसे नंबर बदलते रहते हैं। ये देखिए बिपिन पाउशे के लिए गेंद थी, लेकिन बिल्कुल अली दौड़ कर गए थे गेंद को रोकने के लिए, विकेट कीपिंग कर रहे हैं अली, लेकिन रन नहीं मिलेंगे। डॉट गेंद की समाप्ति, शानदार माहौल यहाँ पर हो रहा है। अंतिम गेंद इस ओवर की स्कोर की बात करें, 40 रन ऋषि नाइक, एक अच्छी दमदार पारी यहाँ पर खेलते हुए, 2 छक्के उनके बल्ले से और 2 चौके अब तक लग चुके हैं। 21 रनों के ऊपर वो खेल रहे हैं। बेहतरीन थी, बेहतरीन, बढ़िया गेंद थी, लेकिन उतने ही रक्षात्मक ढंग से इस गेंद को खेला था बिपिन पाउशे ने। 1 रन मिलेगी और इसी के साथ 3 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल है 41 रन, यानी कि विकेट की बात करें तो 2 विकेट यहां पर खोए हैं टीम वोडाफोन वाहल ने। टीचे क्या बात है, जबरदस्त। ये देखिए हमारे मंच के ऊपर हमारे इस प्रतियोगिता के शिल्पकार गजानन शेठ पाटिल, भरत शेठ मात्रे, जगन्नाथ शेठ मात्रे और बिल्कुल हमारे परशुराम शेठ पाटिल, मारुति शेठ पाटिल, ये सभी काफ़ी अच्छा योगदान देते रहते हमेशा केपीसी इनानपुरी टीम के लिए, और उनके सपोर्ट के बावजूद ये टीम अच्छा खेल कर रही है आजकल, क्योंकि अभी अभी आई ट्रॉफी कैलाश शेठ मात्रे इनकी रनर अप टीम बनी और बिल्कुल उस ट्रॉफी जीतने की उनकी मंशा थी। और अंगद पाटिल ने पहले से बताया था यदि इस ट्रॉफी की तरफ हम जाएंगे तो ये ट्रॉफी हम कैलाश मात्रे को पुरस्कृत करेंगे, और बिल्कुल उन्होंने ऐसा किया। तो ये होना चाहिए, आपके प्रति भावना होनी चाहिए, प्यार की भावना होनी चाहिए, क्योंकि कैलाश मात्रे हमेशा अंगद पाटिल को प्यार से देखते हैं, क्योंकि हमेशा उनके जब IPL में वो टीम लेते हैं प्रीमियर लीग में तो अंगद पाटिल और उस्मान पटेल का उनकी टीम में होना ये लाजमी है, और बिल्कुल अच्छे खेल करते रहते हैं। तो अंगद पाटिल का भी हम शुक्रिया अदा करते हैं, और ज़रूर यहाँ से अब चौथे ओवर की तरफ हम बढ़ेंगे। जिस तरह से मुकाबला चल रहा है तलोजा बनाम वोडाफोन वाहल के बीच में, पहले 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले बल्लेबाजी कर रही है वोडाफोन वाहल टीम का स्कोर है 41। अब चौथे ओवर के लिए अजहर पटेल का इस्तेमाल। अजहर की गेंद उठाने की कोशिश मिड ऑफ की तरफ, और बेहतरीन यहां पर लिया कैच, और इसी के साथ बिपिन पाउशे के परिकान अजहर को मिली है पहली सफलता इस ओवर में। बचते हैं तो मेरे हिसाब से दस्तगीर सूबेदार काफी खुश हुए होंगे। यदि यहाँ पर आए हैं तो दस्तगीर स्वागत है आपका भी, काफी एंजॉय करने वाला इंसान है।
हमेशा फेसबुक के ऊपर देखते हैं हम। तो जरूर यहाँ पर मिली सफलता अजहर पटेल को इस पहली गेंद के ऊपर। और अब नए बल्लेबाज मैदान के अंदर सुदेश सालुंग के प्रस्थान करते हुए, जो टीम के कप्तान के तौर पे यहाँ पर आए थे टॉस करने के लिए। और जरूर यहाँ पर सुदेश को लाया गया है। रनों की बात करें तो 41 रन। देखेंगे अभी भी 2 ओवर का महज खेल यहाँ पर शेष बचा हुआ है। केपीसी इनामपुरी टीम के हमारे एक अच्छे खिलाड़ी आदर्श खैरत का भी यहाँ पर आगमन हो चुका है, उनका भी स्वागत। लेकिन इस बीच और ये देखिए, ये मौका दिया, ये सफवान ने वहां पर क्या छोड़ा। ऐसी गलतियां रहा है, लेकिन आप बोल रहे हैं, लेकिन 2 गेंदों के ऊपर 2 विकेटें हासिल की थी उन्होंने। हैट्रिक के मोड़ के ऊपर आने वाले थे, लेकिन फील्डर का यदि सपोर्ट नहीं मिलता है पप्पू, तो निश्चित रूप में गेंदबाज नाराज होते। हाँ, ये देखे, ये आप क्यों हुआ पता है? यदि कैच होता तो ऋषि नाइक, पहले भी ऐसा ही किस्सा हुआ था। बिल्कुल संदीप पाटिल, बार बार गलतियां करने से उसको गलती नहीं कही जाती। अगर उस टाइम पे जो अदर की गेंद पर सफवान ने कैच छोड़ी लॉन्ग ऑफ की दिशा पर, अगर वो कैच हो जाती तो फिर ऋषि नाइक स्ट्राइक पे नहीं होते। ये सब हमेशा बहुत बहुत इंपॉर्टेंस रखती है सब मैचेस में, सब की फैक्टर होते हैं मैचेस के। हम लोग इस चीज को नोटिस नहीं करते संदीप पाटिल, लेकिन ये चीजें बहुत इंपॉर्टेंट और बहुत चीजें, और इस चीज पर काफी गौर फिक्र करनी चाहिए। एक्चुअली सबसे ज्यादा मैच से उतरने से पहले जब हम लोग हमारी बॉडी वार्म अप करते हैं, जो प्लेयर लोग हमारी बॉडी वार्म अप करते हैं, उस टाइम ये कंपलसरी होता है कि इस मैच में हमें किस तरीके से मेंटेन करना है और किस तरह से करना है। यस बिल्कुल, क्योंकि 12 रन मेरे हिसाब से ये बने हैं। और ये देखिए एक और बेहतरीन विकेट, 6 रन। क्या आप जब अपोजिशन दूसरे खिलाड़ी के छोड़ रहे हैं तो एनर्जी यहां पर के किसमें कितना है दम, क्योंकि जिस तरह से यहां पर खेल रहे हैं ऋषि नाइक, क्योंकि आप बारी है ऋषि नाइक की, लेकिन दूसरी बारी उस्मान पटेल की। लेकिन ऋषि नाइक एक टेक्निकल जो कप्तान है, जो मास्टरमाइंड कहा जाता है, और बिल्कुल उसके दिमाग में बहुत से कुछ न कुछ अलग अलग चलता रहता है। और संदीप पाटिल, मैं एक बात कहना चाहूंगा इस ग्राउंड के मामले में, ग्राउंड पर कि आफ्टर फर्स्ट ओवर कंप्लीटिंग द फर्स्ट ओवर, आपने कहा था सेकंड ओवर में कि जो ग्राउंड बनाया हुआ है, ये ग्राउंड ऐसा लग रहा है जैसे कि साउथ अफ्रीका में जो सेंचुरियन ग्राउंड है। आउट ऑफ पार्क जब बल्लेबाज 6 लगाता है तो वहां पर अपने को झाड़ वगैरह दिखाई देते हैं, और एब्सोल्युटली लाइक दैट वैसे ही यहाँ पर लगा नजारा जो अंगद पाटिल और उनकी जो इनामपुरी के हमारे मित्र जो हमारे क्रिकेटर है, उन लोगों की मेहनत यहाँ पर कंप्लीटली नजर आ रही है। KFC ट्रॉफी ग्राउंड की वजह से काफी और ही उभरती हुई और काफी जबरदस्त नजारा नजर आ रहा है यहाँ पर। यस यस बिल्कुल बिल्कुल, क्योंकि मेहनत के अलावा कुछ नहीं होता। हमारे संजय इनका भी, संजय मडवी इनका भी आगमन हो चुका है, उनका भी हम स्वागत करेंगे पापड़ी का पाड़ा के। तो जरूर यहाँ पर पहले 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। अजहर ने 19 रन खर्च किए। नक्कीच मी आमचे इनानपुरी, खुटूक बांधन, वाडा या परिसरातील जे ग्रामस्थ, पापडीचा पाडा या परिसरातील जे ग्रामस्थ मंडळ आहेत त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, अशी विनंती आहे। आमच्या आयोजक गजानन शेठ पाटील असतील, भरत शेठ म्हात्रे असतील, जगन शेठ म्हात्रे असतील, परशुराम शेठ पाटील असतील, यांच्याकडून ही विनंती आहे। आमच्या KPC ट्रॉफीचे सर्व आयोजक यांच्या वतीने आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। गेंदों में 39 की पारी खेली है ऋषि नाइक ने अब तक, तो अर्धशतकीय पारी के करीब वो पहुंचते हुए नजर आ रहे हैं, लेकिन अब नौशाद एंड के ऊपर है। ये देखिए यहाँ से ताहिर का मिसफील्ड नजर आई, काफी खराब फील्डिंग नजर आई है। मेरे हिसाब से जो फील्डिंग कोच है तलोजा के, उन्हें सोचना है अब किस तरह से यहाँ पर फील्ड दोहरानी है, किस तरह से फील्ड का मुआयना करना है। ज्यादा कैचेस छूट रहे हैं, जो ग्राउंड शॉट में वो फील्ड खराब कर रहे हैं, तो इसे सुधारना होगा। संदीप पाटिल, ग्राउंड तो लाजवाब है, ग्राउंड के ऊपर हम लोग थोड़ी सी बोलते हैं, थोड़ी सी वो भी हम लोग कुछ कह नहीं सकते कि ग्राउंड की वजह से ये सब कुछ हो रहा है।
ये सब कुछ फील्डर की बॉडी लैंग्वेज की तरफ से हो रहा है, Yes, बार yes. बार गलतियां करे जा रहे हैं। बिल्कुल। ये देखिए यहाँ पर विपिन और उद्देश्य, लेकिन देखिए हर शॉट में गेंद सीमा पार हो रही है। ये लेजी क्रिकेट मेरे हिसाब से तलोजा दिखा रही है। स्कोर देखो, स्कोर काफी तेजी के साथ बढ़ रहा है, 72 रन। अब पप्पू जलाल 72 रन एक बड़ा टारगेट है, और टारगेट की बात करें, टारगेट बड़ा बन रहा है। टारगेट की बात करें तो जो अपोजिशन की टीम है वोडाफोन वाहल, उनके अंदर अच्छे अच्छे गेंदबाज भरे हुए हैं। अब उनका यही टारगेट रहेगा उस्मान पटेल, और उस्मान पटेल को जल्दी निकालते हैं तो ये काफी दिक्कतें आ सकती है तलोजा के लिए। बिल्कुल संदीप पाटिल, और इस टाइम पे क्या हो जाएगा कि हमें उस्मान को खेलना है। उस्मान नहीं खेल रहा है, उस्मान फ्लॉप जा रहा है, तो इतनी प्रेशर, हाई प्रेशर गेम में जो अपोजिशन टीम में इतने अच्छे अच्छे गेंदबाज होते हैं, तो उनके टाइम पे, फिर ऐसी टाइम पे उस्मान को खेलना काफी जरूरी। अभी 70 to 77 का रन का टारगेट चेज करना है कि 80 रन का, उस्मान को 50 रन बनाना कंपलसरी हो जाएगा, और हो चुका है यहाँ पर। मदन म्हात्रे हमारे इस मंच के ऊपर आते हुए, उनका भी स्वागत है। तो जरूर एक मिलेगी, और स्कोर है एक से आगे आता हुआ 73, 73 रन। अभी गेंदे बची हैं, गेंदे बची हैं 2, तो 39 के ऊपर है ऋषि नायक का। तो 2 बड़े हिट 50, 3, 4, 9, 5, 9 इनाम पा सकते हैं, लेकिन गेंद जाएगी वाइड। अभी भी यहाँ पर ऋषि नायक के अर्धशतकी की यहाँ पर उम्मीदें टिकी हुई है, क्योंकि स्कोर है 74 रन, ऋषि नायक है 39 के ऊपर। इस सत्र की सिर्फ 2 गेंदें बची हुई है, तो 11 रन दूर है अर्धशतक से। लेकिन ये देखिए हल्के हाथों से खेलने का प्रयास, लेकिन 1 रन मिलेगी क्या दूसरी की कोशिश, लेकिन बिल्कुल नहीं है। 21 रन यहाँ पर मिली है, और इस 1 रनों के साथ 75 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अब अंतिम गेंद बचे हैं इस पूरे सत्र की, देखेंगे यहाँ पर अंतिम गेंद के ऊपर क्या मोहर लगती है उद्देश्य की। उठाने की कोशिश, लेकिन अली वहां पर है और छलांग लगा रहे थे, लेकिन कैच हाथ में बैठे और बिल्कुल ये आउट हुए है उद्देश्य अंतिम गेंद के ऊपर। 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 5 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या है 75, जीतने के लिए 76 रनों का लक्ष्य है। तो जरूर यहाँ पर कंपलसरी चेसिंग तो नहीं है, लेकिन सुपर ओवर है मैच बराबरी के लिए। लेकिन जरूर यहाँ से अब इसके बाद अंतिम मैच पेट के खिलाफ कौन सी टीम खेलेगी, खेलेगी तलोजा या वोडाफोन वाहल, दोनों में से कौन सी टीम आएगी ये तो आने वाला वक्त तय कर पाएगा, क्योंकि जब 7 तरफ बनाएंगे तो जाकर पेट से खेल सकते हैं, और 7 तरफ रोकेंगे तो वहां यहाँ पर पेट से खेल सकती है। लेकिन खेलेगा कौन, ये बड़ा सवाल है। लेकिन अब जो मैदान खामोश था वो मैदान अब झूम उठेगा, क्योंकि जैसे जैसे बड़े हिट लगेंगे वैसे वैसे चारों साइड से आवाज आएंगी, तालियां गूंजेगी, क्योंकि तलोजा के दर्शक पूरे मैदान में छा चुके हैं, क्योंकि पार्किंग में गाड़ी लगाने को जगह नहीं है बची हुई है। तो इतने तादाद में दर्शक यहाँ पर मौजूद हुए हैं, तो तमाम दर्शकों का हम शुक्रिया अदा करते हैं, और बिल्कुल इस मैच को एंजॉय कर रहे हैं, केपीसी ट्रॉफी को एंजॉय कर रहे हैं। तो तमाम दर्शकों का हम शुक्रिया अदा करते हैं, और चलते हैं दूसरे सत्र की तरफ। कुणाल दाते इनके पास
अली पटेल. हॅलो. तर नक्कीच आमचे मंसूर रिक्शा वाले, आपका भी स्वागत है. काफ़ी हेल्प कर रहे हो पब्लिक को शांत रखने के लिए. इमरान काडी भी वहाँ पर है. हमारे रईस पठान यदि आए हैं, रईस पठान जो पूर्व क्रिकेटर, तो उनका भी हम स्वागत करते हैं. रईस पठान हैं या हमारे बिल्कुल मुबीन भाई, मुबीन नसरुद्दीन, नौमान कमरुद्दीन, वो आज खेल नहीं रहे. तर 76 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 76 टू विन. 2 सलामीवीर तयार आहेत. चांगलं लक्ष प्रस्थापित केलंय वोडाफोन वहाळ या टीमने. ऋषी नाईकच्या बॅटिंगच्या जोरावर एक सन्मानजनक धावसंख्या उभारली, परंतु या रन चेस होतील का? आरसीसी पेठच्या विरुद्ध शेवटच्या सामन्यामध्ये कुठला संघ खेळेल हे सांगणाऱ्या या 76 धावा असतील. पहिले षटक टाकण्याची जबाबदारी सुदेश साळुंकेच्या खांद्यावर. त्याच्या समोर बॅटर तयार. रायगडचा टायगर उस्मान आणि अली ही जोडी मैदानामध्ये. जर्सी नंबर 10 उस्मान पटेल. 10-11 सध्या भरपूर चर्चेमध्ये आहे, कारण फिफाचा विश्वचषक नुकताच संपन्न झाला. लायनल मेसी च्या संघाने तो विश्वचषक जिंकला. तिसऱ्यांदा अर्जेंटिनाचा संघ फिफाचा विश्वचषक जिंकू शकलेले आहेत. कतरमध्ये ती स्पर्धा झाली, परंतु आता लगेचच येऊया आपण इनामपुरी गावात. ज्या इनामपुरी गावामध्ये हा सामना तुमच्या समोर रंगतोय, जिथे वोडाफोन वहाळ या संघाने लक्ष ठेवलंय 76 रनचं. सलामीवीर उस्मान तयार. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल येतोय. हा वाईट बॉल. वाईट बॉलने सुरुवात झाली या सामन्याची, सेकंड इनिंगची. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. पहिल्याच बॉलवर उस्मानचा प्रयत्न असा वाटला नाही की बॉल पर्यंत जाण्याचा. अगदी बॅट फेकली बॉलवर, लांबूनच. फुटवर्क नव्हतं. अंपायरचा सिग्नल आला वाईट बॉल. तर याच दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालंय ते सन्माननीय रतन शेठ म्हात्रे इनानपुरी यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि तसेच आमचे अभिमन्यू यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अखेर टाळ्यांचा नाही शिट्यांचा गजर होऊ लागलाय. उस्मान पटेलच्या बॅट मधून अप्परकट बॉलला पाठवलंय. कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आतमध्ये पकडू नका याची विनंती आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला बॉल पकडायचा आणि बॅनरच्या मागे थांबा. सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, कळकळीचं आव्हान. भरपूर प्रेक्षक आलेले आहेत. खारघरचं रिक्षा स्टँड पूर्ण खाली झालंय. सर्वच्या सर्व रिक्षा सध्या स्टँडमध्ये इथे आहेत इनामपुरी गावात. त्याच्यामुळे भरपूर जे रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांचे वांदे करून ठेवलेत या सर्व प्रेक्षकांनी. आणि कॉलेजमध्ये जे शिकतात त्यांचे देखील, परंतु त्यांना थोडंसं वाट पाहावी लागेल. 5 वाजवावे लागतील. तोपर्यंत नंतर रिक्षा चालक तिथे जातील. तोपर्यंत सामना पाहूया या केपीसी ट्रॉफी मधला, कारण एवढे मोठे प्रेक्षक पहिल्यांदा ग्रामीण क्रिकेटमध्ये मी यावर्षी पाहतोय. ऑन साइडला दिशा देत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतात. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होईल का? नाही. एकच धाव मिळताना दिसेल. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये. एकच धाव तिथे मिळेल. हर्षद होता. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाते. रन झाले स्कोर बोर्डवर 8 रन पार करायचे या मॅच मध्ये. 76-76. उस्मान आणि अली पटेल सध्या मैदानामध्ये आहेत. अली पटेलला खातं उघडायचं आहे. टार्गेट मोठं आहे. या टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये आक्रमण करणं गरजेचंच आहे. अशा परिस्थितीमध्ये उस्मान भन्नाट फॉर्म त्याचा येणं गरजेचं आहे, कारण पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मध्ये एक षटकार त्याने मारला. शिटाटाळ्यांचा गजर झाला. प्रेक्षक आनंदित झालेले आहेत. बॅटची मागणी मैदानामध्ये होते. हा देखील बॉल सोडून दिला अलीने. अंपायरचा सिग्नल येतो वाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. उसामा आता जो 12th मॅन आहे त्याच्याकडे बॅटची मागणी झाली आणि 12th मॅनच मैदानामध्ये जाऊ शकतो. हा स्पर्धेचा नियम आहे. भरपूर कडक असे नियम या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहाल. रोज 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल होत आहेत. काल चेंज द गेम वडवली बी आणि नाविश 11 विचुंबे हा संघ या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये दाखल झाला. आणि आजच्या सकाळच्या सत्राचा खेळाचा जर तुम्ही उल्लेख केला तर सकाळच्या सत्रामध्ये चांगला खेळ दाखवलाय शिवशक्ती
खारघर या टीमने. विचुंबे संघाने काल खूप दर्जेदार क्रिकेट इथे दाखवलं. कालचा शेवटचा सामना देखील खूप रोमहर्षक झाला. वडवली बी ने तो सामना जिथे जिंकला. एक चांगला ड्राईव्ह इथे केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षण. 41 धावा डिफेंड केल्या होत्या विचुंबेच्या टीमने काल दहिसर टीमच्या विरुद्ध खेळत असताना, आणि ते सिंगल प्राप्त होते. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली 10 धावा. 10 विदाउट लॉस. उस्मान पटेल सध्या आता स्ट्रायकिंग एंडला. त्याचा जर्सी नंबर देखील 10 आहे आणि स्कोअर बोर्डवर देखील 10 रन. आता त्याच्यामध्ये वाढ होईल. बॅकफुटला जात असताना अप्पर कट बॉलला पाठवलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. रन्स मिळतील 4. येतोय हा चौकार. असताना उस्मान पटेल बॅकफुटला भरपूर स्ट्रॉंग आहे. उस्मान कट चांगले मारू शकतो आणि ते इथे दाखवतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय. पुन्हा एकदा तोच फटका, तोच रिझल्ट इथे पाहायला मिळतोय. सरळ जातोय बॉल केपीसी ट्रॉफी इनामपुरी स्टँड मध्ये. रन मिळतील 4. चौकार. आता बॅटिंग करायची, रन करायचे. सामना जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 58 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हर मध्ये रन आलेले आहेत 18. त्याच्यामध्ये उस्मान पटेलच्या बॅट मधून आक्रमण झालं. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. चांगली खेळी साकारली उस्मान पटेलने. आणि पहिल्या ओव्हर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर सर्वाधिक चुकीची गोलंदाजी झाली, कारण लगातार शॉर्ट बॉल मिळाले आणि त्याचमुळे भरपूर वेळ मिळाला उस्मानला पॉइंट कव्हर पॉइंटच्या वरून हे फटके मारण्यासाठी. त्याचा फायदा उचलला उस्मानने. रन झालेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8. आता कमबॅक करेल का वोडाफोन वाळ हे पाहायचंय. सेकंड ओव्हर मध्ये प्रवीण मुंबईकर याच्या हातामध्ये षटक सोपवण्यात आलंय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट. गलीच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय फलंदाजाच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. गलीचा क्षेत्ररक्षक पॉइंटला ठेवलाय. फ्लाय स्लिप आहे तैनात. डीप मध्ये मिड विकेट आहे इनामपुरी स्टँडच्या दिशेने. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ. यावेळेला बॅकफुटला जात असताना लेट कट केलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. सिंगलने स्ट्राईक रोटेट. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 19. अली पटेल समजदारीने क्रिकेट सध्या खेळतोय. त्याला माहिती आहे उस्मान चांगल्या टच मध्ये दिसतोय. त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न होता. आतमध्ये येणारा बॉल होता गोलंदाज प्रवीण मुंबईकरचा. त्याला दिशा दिली गलीमध्ये. सिंगल प्राप्त केली अलीने. गलीमध्ये गेलेला बॉल अलीच्या माध्यमातून सिंगल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आहे 19. आता स्ट्रायकिंग एंडला उस्मान. रोड एंड कडून गोलंदाज तयार. या बॉलरच्या विरुद्ध उस्मानची रणनीती काय असेल. प्रेक्षक सध्या शांत आहेत, परंतु टाळ्यांचा गजर नक्की होऊ शकतो. पाहूया या मॅच मध्ये उस्मानची बॅट बोलणं गरजेचं आहे, परंतु समोर देखील कडवं आव्हान पेश करावं लागेल. वहाळच्या गोलंदाजाने यावेळेला मनगडातली ताकद झोकली. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल चालला सीमारेषा पलीकडे. उस्मानच्या बॅट मधून येतोय चौकार. हा तिसरा फलंदाज ठरला या केपीसी ट्रॉफी मध्ये आणि उस्मान पटेलच्या बॅट मधून आज सलग तिसरा चौकार येतो. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आहे 23 धावा. 58 करायच्या होत्या, 5 धावा आल्यात, म्हणजे 53 रनची अजूनही आवश्यकता आहे. मजा येईल या मॅच मध्ये. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं सुदेशने देखील तसाच कारनामा केला होता. सलग 3 चौकार मारले होते आणि अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून दुसऱ्या डावामध्ये ठोस प्रत्युत्तर देत असताना उस्मान पटेल या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करतोय. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचाकडे अपील होते. अनवर सुभेदार यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी पारितोषिक दिलं जाईल. उस्मानला 2000 रुपयाचं. सलग 3 षटकार. अनवर सुभेदार यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे परंतु चांगली गोलंदाजी प्रवीण मुंबईकरची. आतमध्ये येणारे बॉल सातत्याने इनकटरचा वापर केला जाईल राईट हँडेड बॅटरसाठी. तर पहिला बॉल अलीने तसाच खेळला होता. फलंदाज
आता स्ट्रायकिंग एला उस्मान, यावेळेला पुन्हा एकदा टर्न केलाय, बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, आणखीन टाळ्यांचा गजर होईल, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4, चौकार. मॅच पाहण्यासाठी आमचे शहाबाजचे मित्र फरहान चौधरी हे देखील इथे आलेत, तर आणि त्यांचे पूर्ण फ्रेंड्स देखील इथे आलेत. तर स्वागत आहे फरहान आपलं देखील, शहाबाज वरून ते इथे आलेत खास करून उस्मानची बॅटिंग पाहण्यासाठी. चांगलं गाणं इथे, सारा जमाना हसीनो का दिवाना, परंतु सध्या हा संपूर्ण जो जनसमुदाय पाहायला मिळतोय हा दिवाना आहे उस्मानच्या बॅटिंगचा. त्याच्या बॅटमधून चौकार येत आहे, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 27. पुन्हा एकदा शफल झालाय, परंतु इथे यष्ट्यांचा वेध, दांडी गुल केली आहे, महत्वाची विकेट मात्र प्राप्त होते. उस्मान बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र ग्राउंडच्या बाहेर पूर्णपणे शांतता. फलंदाज बाद प्रवीण मुंबईकरला एक मोठं यश. उस्मान आउट. रन झाले स्कोरबोर्डवर 27 रनवर पहिला धक्का बसतोय तळोजा टीमला. रायगडचा टायगर उस्मान पटेल परतलाय. मोठी विकेट इथे मात्र प्राप्त केली आहे प्रवीण मुंबईकरने. यष्ट्यांचा वेध घेतला या बॉलने आणि एकच जल्लोष केलाय वोडाफोन वहाळने. मी मगाशीच उल्लेख केला होता पलटवार करावा लागेल, वहाळकर ते करतील का, आणि आता केलाय प्रवीण मुंबईकरने. यावेळेला शॉर्ट बॉल पुन्हा एकदा टर्न करायचा होता, स्क्वेअर लेगच्या वरून सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरची समाप्ती होते. यशस्वी षटक प्रवीण मुंबईकरचं. या ओव्हरमध्ये रन खर्च केले 9, विकेट मात्र प्राप्त केली 1, आणि ती या सामन्याची सर्वात मोठी विकेट होती उस्मानची. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले 27 आणि आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये रन करायचे 49. 18 चेंडू 49 धावांची आवश्यकता टीम तळोजाला. परत यावं लागेल युटर्न मारून, कारण अशी ही लढत आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत थांबा. हा सामना पहा, हा सामना कधीही कलाटणी घेऊ शकतो. बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 18 बॉलमध्ये 49. अली पटेल जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत या मॅचचा रिझल्ट काय होऊ शकतो. त्याच्या बरोबरीने अझर हा देखील तेवढाच आक्रमक बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल. प्रवीणचं मी कौतुक करेन, प्रवीणने यशस्वी षटक टाकलंय. आता रोहित चिर्लेकर गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये. चांगले यंगस्टर पाहायला मिळतात या हंगामामध्ये रायगड क्रिकेटमध्ये देखील. त्यांचा आवर्जून उल्लेख होईल ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत हे क्रिकेट गाजवले, आणि यंगस्टरचा जमाना आहे क्रिकेटमध्ये. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये देखील यंगस्टर चांगले खेळतात. रायगडच्या क्रिकेटमध्ये देखील RPL नंतर अनेक यंगस्टर मिळालेत. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा. अलीने मात्र ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात, जर्सी नंबर 18. चांगलं क्षेत्ररक्षण. सुदेश कॅप्टन आहे टीमचा. टॉस साठी आला होता, सिंगल इथे प्राप्त होते. टीमची धावसंख्या पुढे जाते, रन वाढताना दिसतात. आता स्कोर बोर्ड रन आहेत 28. 48 धावांची अजून आवश्यकता. टार्गेट आहे 76 रनचं. लक्ष मोठं आहे. सुरुवात चांगली केली होती उस्मानने. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते 18, परंतु त्याच्यानंतर त्याची विकेट काढली, काटा काढला प्रवीण मुंबईकरने. एक महत्वाचं यश प्राप्त केलं वोडाफोन वहाळसाठी, आणि आता थोडंसं दबाव आहे टीम तळोजावर. अझरसाठी हा बॉल पुन्हा एकदा विकेट किपरच्या मागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॉल अडवतो, डायरेक्ट हिट, आणि आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे रवींद्र पाटील यांनी. आता पाहूया हा कॉल खूप क्लोज असू शकतो. ऑनफिल्ड अंपायर रवींद्र पाटील यांनी लागता क्षणी बॉल स्टंपवर तिसऱ्या पंचांकडे मदत मागितली आहे.
5 कॅमेऱ्यांतर्गत tenniscricket.in माध्यमातून टेलिकास्ट केलं जाते या स्पर्धेचं आणि आता थोड्याच वेळात रिझल्ट तुमच्या समोर येईल. थर्ड अंपायर निर्णय देतील. उस्मान परतल्यानंतर अनेक प्रेक्षक आता पुन्हा एकदा आपल्या कामकाजाला लागलेत. भरपूर प्रेक्षकांची संख्या कमी होते, परंतु या मॅचमध्ये अजूनही जोपर्यंत अली पटेल आहे, अजर आहे, तोपर्यंत मॅच ऑन राहील, मॅच जिवंत राहील. प्रयत्न करावा लागेल तळोजा टीमला, कारण लक्ष्य अजूनही अचिवेबल आहे. आणि क्रिकेटमध्ये असं म्हणतात कोणतंच टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, कारण 434 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग देखील अवघ्या 3.5 तासात साऊथ आफ्रिकन टीमने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध केला आणि त्याच्यामुळे काही घडू शकतं क्रिकेटच्या दुनियेमध्ये. अंपायर सिग्नल आउट, OUT आउट, रन आउट होतोय अली पटेल आणि आणखीन एक मोठा धक्का बसलाय टीम तळोजाला. अंपायरचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल आणि त्याच्यावर रनआउट म्हणजे 1 रन व्हाईट बॉलची मिळेल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. टीमची धावसंख्या 29. फलंदाज बाद होतोय दुसरा. कारण ज्या वेळेला बेल्स स्टंप वरून उडाली त्यावेळेला लाईनच्या थोडासा मागे राहिला आणि त्याचमुळे ते रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याला जावं लागतंय. महत्वाची विकेट प्राप्त झाली आहे. वोडाफोन वहाळला. या मॅच मध्ये आता नवीन बॅटर मैदानामध्ये जाईल अझरच्या बरोबरीने ताहिर. रन करावे लागतील, वेगाने करावे लागतील. टार्गेट मोठं आहे, 76 धावा करायचे आहेत. लक्ष मोठं आहे. पहिल्यांदा ग्रामीण क्रिकेटमध्ये अशा पद्धतीची गर्दी, एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहायला मिळालेले आहेत आणि त्याचमुळे चर्चा राहील या सामन्याची. बोल तयार. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेतली. स्वतः विकेट कीपर बॉल पर्यंत आलाय. रन इथे मिळणार नाही. डॉट बॉल. ऋषी नाईक विकेट कीपर. ऋषी नाईकने पहिल्या डावामध्ये दमदार फलंदाजी केली. 13 चेंडूमध्ये 40 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. अर्धशतकांचा राजा आहे ऋषी नाईक. अर्धशतक ठोकण्यासाठी सातत्याने जाणला जातो हा खेळाडू. 5 षटकार मारण्यासाठी देखील जाणला जातो. यावेळेला ऑन साइडला दिशा देत असताना लॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये. तिथे थोडासा फंबल. क्षेत्ररक्षक दुसरा रनचा प्रयत्न. अझर पडला. रनआउटची संधी आणि इथे थ्रो खराब आहे. 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न होता अझरचा. एकच रन इथे मिळताना दिसेल. ताहिरच्या खात्यामध्ये सिंगल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर सिंगलच्या जोरावर आतापर्यंत 30 धावा. 76 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि आतापर्यंत रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 30. 46 धावांची आवश्यकता आहे. RCC पेठ संघाचे कॅप्टन आपल्याला व्यासपीठावर यायचं. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. या मॅचचा विजेता संघ RCC पेठच्या विरुद्ध खेळेल सुपर 8च्या लढतीसाठी. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी नेक्स्ट मॅच तेवढीच इम्पॉर्टंट असेल. RCC पेठ संघ चांगला खेळतोय. काल त्यांनी मानकोलीमध्ये 2 सामने जिंकलेत. लेट कबीर निर्मल ट्रॉफीमध्ये, आज सकाळच्या सत्रामध्ये KPC ट्रॉफीमध्ये त्यांनी खूप चांगला खेळ दाखवला आणि गणेशपुरी या संघाला त्यांनी पराभूत केलंय. अझरच्या विरुद्ध हा थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ मागे टाकलेला बॉल सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि एक डॉट बॉल इथे टाकत असताना रोहित चिर्लेकर. आणि मी मगाशी देखील उल्लेख केला यंगस्टर खूपच चांगली छाप सोडतायत. रोहित चिर्लेकर हा देखील एक चांगला यंगस्टर आहे. चांगली गोलंदाजी करतोय, परंतु अनुभव होता मगाशी प्रवीण मुंबईकरकडे. त्याने त्या अनुभवाच्या जोरावर उस्मानची विकेट घेतली आहे आणि ती महत्वाची विकेट ठरली आहे वोडाफोन वहाळसाठी. तिथून दबाव बनलाय या टीमवर. वेगाने टाकलेला बॉल, वेगाचं प्रत्युत्तर. वेगाने बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि ते झेल पकडला जाईल. चांगला झेल बिपिन पावशेने टिपलाय. फलंदाज बाद. अझर बॅक टू द पॅव्हिलियन. जे प्रेक्षक आहेत त्यांनी रोडवर गाड्या पार्क केलेल्या आहेत. त्या गाड्या तुम्हाला थोड्याशा काढायच्या आहेत, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर ये पब्लिक हे सब जानती है. आता हळूहळू सर्वच प्रेक्षक चाललेले आहेत. तिसऱ्या पंचांची मदत. 1 बॉल बाकी आहे शेवटचा, लास्ट बॉल. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक. अफनान
नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला अफनान. अफनानसाठी हा बॉल समोर केलाय व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड. चांगला फटका अफनानच्या बॅट मधून आल्या आल्या येतोय बॉल सीमा पार. षटकार. तो पूर्ण आपल्याला पाहायला मिळाले बिपिनच्या बॅटमधून आणि त्याचबरोबर सुदेश साळुंके टीमचा कॅप्टन याने देखील 14 धावांची खेळी केली. या धावा खूप महत्त्वाच्या ठरल्यात आणि खास करून सुदेश साळुंकेने खाली येऊन ते 3 सलग चौकार मारले. त्याच्यामुळे एक मोठी धावसंख्या प्रस्थापित झाली तळोजा टीमच्या अगेन्स्ट. लास्ट ओव्हरमध्ये ते सलग 3 चौकार आले होते आणि आता या मॅचमध्ये 12 बॉल 40 रनची आवश्यकता आहे. 6 सिक्स मारावे लागतील तळोजा टीमला 12 बॉलमध्ये रन पार करण्यासाठी. अन्यथा हा सामना जवळपास खुला आहे. ओडाफोन वहाळ टीम चांगला परफॉर्मन्स त्यांनी केला. बॅटिंगद्वारे चांगली गोलंदाजी केली. खास करून सेकंड ओव्हरमध्ये प्रवीण मुंबईकरने महत्वाची विकेट घेतली उस्मानची. आता फलंदाज मैदानामध्ये आहेत ताहिर आणि अफनान. अफनानच्या बॅटमधून एक षटकार आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. गोलंदाज MH46 1641. ही जी कार आहे ही कार आपल्याला काढायची. आपल्या चुकीच्या पार्किंगमुळे तिथे भरपूर अडथळा निर्माण झालाय. ट्रॅफिक जॅम झालाय. ती लवकरात लवकर कोणाची कार असेल तर ती लवकर रिमूव्ह करा ही नम्र विनंती. बोलत तयार सुदेश साळुंके. पहिलाच बॉल होता खोलवर टप्प्याचा बॉल मागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगला बॉल अडवला जाईल तोपर्यंत सिंगल इथे ताहिरच्या खात्यामध्ये. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. रन झालेल्या स्कोर बोर्डवर आता 37. MH46 1641. ही जी कार आहे चुकीच्या ठिकाणी पार्क करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम झाली आहे. ती कार ज्या कोणाची असेल त्यांना चालक मालक यांना विनंती आहे ती कार आपल्याला रिमूव्ह करायची आहे. सुदेश पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होईल. त्याच्या समोर आहे फलंदाज अफनान. एक षटकार मारलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल जातोय स्टंपच्या वरून सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. सुदेशने उंचीचा चांगला फायदा उचललाय. या ओव्हरच्या दरम्यान आपण पाहिलं स्टंपच्या वरून हा बॉल गेला. जास्त शफल झालाय फलंदाज अफनान. समोर मगाशी एक चांगला षटकार आला होता. 10-39. हा गती परिवर्तन करून टाकलेला बॉल परंतु दिशा थोडीशी खराब. पंचांचा इशारा वाईट बॉल. 38 धावांची आवश्यकता. आता 10 बॉलचा खेळ शिल्लक. 10 चेंडू आणि 38 धावा. अजूनही काही प्रेक्षक मैदानामध्ये आहेत. आशेचा किरण इथे अफनान पल्लवित करेल का हे पाहायचंय. आशा धरून आहेत ते देखील की अफनान मारेल. यावेळेला बॅटच्या आतमधल्या कडेला बॉल लागतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग वरून येत आहेत मिड विकेट पर्यंत. प्रदीप तोपर्यंत सिंगल मिळेल. या सिंगलच्या जोरावर आता रन होत्या. स्कोर बोर्ड 39. आता रन करायचे 9 चेंडू आणि 37 धावा. 9 चेंडू आणि 37 रन. 6 षटकार मारायचे 9 बॉल मध्ये. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय बॉल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हर्षदने हा बॉल अडवलाय. सिंगल इथे प्राप्त केली ताहिरने. सामना आता हळूहळू झुकताना दिसतोय टीम वोडाफोन वहाळच्या दिशेने. वोडाफोन वहाळ या संघाने मात्र खूप चांगला पलटवार केला. पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन आल्या होत्या आणि लगेचच एक्सपिरियन्स असलेला खेळाडू प्रवीण मुंबईकरच्या हातामध्ये बॉल सोपवला. त्याने मात्र मोठा काटा काढला. उस्मानची विकेट प्राप्त केली आणि इथे मात्र फलंदाज अफनान बाद होतोय. बॅटची कडा घेतली. फलंदाज बाद.
साठी आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला आहे संघ तळोजा. अपेक्षा होती तळोजा टीमच्या अन्य बॅटरकडून खास करून अली पटेल कडून त्याच्या बॅटमधून रन पाहिजे होते टीमला. तो लवकर परतला, रनआउट झाला. मोहम्मद तला बॅटिंगसाठी सज्ज होईल. खोलवर टप्प्याचा बॉल, रन मिळणार नाही. सुदेशचं हे चांगलं षटक, आणखीन एक डॉट बॉल. ओव्हर नंबर 4 चा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे 40. आता रन करायचे आहेत 6 बॉलमध्ये 36. 6 बॉल 36 रन. कोई लड़की देखो मेरा आता तिथे रिक्षांची गर्दी जास्त आहे, प्रवासी कमी आहेत, अशी परिस्थिती झाली आहे. MH46 25-25 सियास्कार आहे. 25-25 सियास्कार MH46 25-25 ही कार काढायची आहे ज्या कोणा चालक मालकाची असेल. आपल्या या कारमुळे भरपूर ट्रॅफिक जॅम झाली आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये या अनाउन्समेंट भरपूर कमी असतात, परंतु इथे कराव्या लागतात कारण तळोजा संघ खेळलाय. यावेळेला एक मोठा फटका मारलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का? 1 बाउन्स ओव्हर द रूफ. पंचांचा इशारा, चौकार. आता 5 चेंडू आणि 32 धावा करायचे आहेत. सामना जवळपास खुला आहे. विजयाच्या उंबरठ्यावर संघ असेल ओडाफोन वहाळ. नेक्स्ट मॅच मध्ये RCC पेठ हा संघ या मॅचच्या विजेत्या टीमच्या बरोबरीने खेळताना दिसेल. तो आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल. तुम्ही पाहताय वैकुंठवासी बाळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ KPC ट्रॉफी 2022 कोटकर प्रसन्न क्रिकेट क्लब इनामपुरीच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी नेहमीच KPCच्या माध्यमातून घेतली जाते. यावेळेला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. जजमेंट आहे बिपिनचं जजमेंट चांगलं. फलंदाज बाद आउट होतोय बॅटर ताहिर. धन्यवाद डीजे. चांगले गीत आता तुम्ही ऐकलेले आहेत या संपूर्ण मॅचच्या दरम्यान मनोरंजन करत असताना डीजे. परंतु आज मनोरंजन केलेलं नाहीये तळोजा टीमने प्रेक्षकांचं. इथे डॉट बॉल येतोय. आता सामना जवळपास समाप्तीच्या मार्गावर चाललाय. 3 बॉल संपलेत. 3 बॉल मध्ये रन करायचे आहेत 32-32. उस्मान पटेल यांना विनंती, आपण या व्यासपीठावर अंगद पाटील आपल्याला आमंत्रित करतायत. KPC इनामपुरी क्रिकेट क्लब आपल्याला आमंत्रित करतायत. सामना संपल्यानंतर उस्मान पटेल यांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय. कमी गतीने टाकलेला बॉल, पुन्हा एकदा एक डॉट बॉल. आता फक्त औपचारिकता या मॅच मध्ये 32 रन करायचे. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉल आणि 32 धावा. भरपूर मोठ्या फरकेने आता इथे संघ पराभूत होईल असं चित्र आहे. टीम तळोजा या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी एक बाईक ठेवण्यात आली आहे. त्याच्याविषयी देखील जसजसे दिवस जवळ येतील तशी तशी चर्चा होईल. जर प्रॉपर गोलंदाज असेल तर त्याच्या प्रत्येक विकेटसाठी 10 पॉईंट आहेत, लक्षात घ्या. आणि तो जर खेळाडू ऑलराऊंडर असेल
तर बॅटिंग करत असताना त्याचे रन आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना त्याचे विकेट त्याच्यामध्ये 5 पॉईंट विकेटला देण्यात येतील. परंतु प्युअर गोलंदाजच तो असेल तर त्याच्या प्रत्येक विकेटला 10 पॉईंट देण्यात येतील. त्याचबरोबर जरी तो खेळाडू ऑलराऊंडर असेल आणि विकेटने जर तो पुढे असेल सिरीजसाठी तर ती विकेटवर दिली जाईल बाईक, याची नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेमध्ये कव्हर्सला येतोय हा चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 48 आणि हा सामना इथे संपलाय. सामना जिंकलाय टीम व्होडाफोन वाहन. या मॅचचा हिरो नो डाऊट ऋषी नाईक या खेळाडूने अफलातून फलंदाजी केली. रन केले 40. 13 बॉल त्याने फेस केले. 5 षटकार मारले. 2 चौकार त्याच्या बॅटिंग मध्ये त्याने सजवले आणि त्याचमुळे ऋषी नाईक ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक